हाय, मी वैष्णवी. आज आपण बघणार आहोत बाही. बाही ही कशी काढायची ते बघूया. आपल्या ब्लाऊजसाठी बाही ही आपली आज फॅशनची पाहिजे थोडी, त्याच्यामुळे आपण थोडी डिझाईन टाकणार आहे बाईची, ते बघूया. बाईची डिझाईन कशी काढायची ते. तर चला बाईची माप घेऊया. आपण बाईची रुंदी घेणार आहोत 5. बाईची रुंदी घेणार आहोत आपण 5 इंच. मी 5 घेतली आहे. 5ला आपण टिक करूया. आपण ही बाईची डिझाईन कोणत्या पण ब्लाऊजला टाकू शकतो. 5 घेतली आपण. 5.5 घेणार. अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन. हाईट घेणार आहोत आपण 8 इंच. आपण जर टक्स घ्यायचा 1.5 इंचचा, 1.5 इंच मार्जिन करायची. इथं सुद्धा 1 इंच घ्यायचा. आणि इथं आपला हा आकार गोलाच्या मध्ये जायला पाहिजे, 1 इंचच्या आतमध्ये. हे आपलं माप झालंय. आता आपण त्याला कापणार आहोत. तर हे बघा, आपला इकडनं हा पेपर आहे. आपण इकडनं कापणार. तर इकडं जॉईंट पेपर आहे. हा इकडनं नाही कापायचं, कारण आपल्या इकडं बाईचा भाग येतो. तर चला आपण कापून घेऊ. जेवढा आपल्या बाईचा आकार आहे तेवढंच आपण पेपर कापायचा. एक्स्ट्रा पेपर कापायचा आणि साईड टाकून घ्यायचं. हे बघा, अगोदर दोन्ही पेपर घेतले. जे अलीकडच्या साईडचा आकार आहे ते व्यवस्थित कापून घ्यायचा. नंतर साईडचा वरचा आकार कापायचा. आता हे सुद्धा कापलंय आपण. आता आपल्या ह्या बाईला आकार कसा द्यायचा. आता एखादा आपल्याला नवीन डिझाईन टाकायची असली ती कशी काढायची ते सांगूया. आपली ही बाई असती, अशी बाई ठेवायची. नंतर आपण इथं आकार कोणता सुद्धा आकार देऊ शकतो. आता आपण हा असा गोल आकार देणार आहोत. आपण हा गोल पान आकार दिलाय. आता याला आपण कापून घेऊया. व्यवस्थित जसा आकार दिला तसाच कापून घ्यायचा, म्हणजे छान आकार येतो. तर हे बघा, आपण आकार दिला. हे कापलं आपण. तर हे बघा, आपला हा बाईचा आकार झाला. आपण इथं बटन लावायचं. इथं डिझाईनचं बटन असतं, ते डिझाईनचं बटन लावलं तर आपल्या बाईचा आकार एकदम भारी येतो. हे आपला बाई आकार झाला. हा आपल्या इथं आपण ब्लाऊजला इथं लेस लावायची, तर बटन लावायचं. आपली बाई एकदम परफेक्ट दिसते. तर चला आपण अजून दुसरा एक आकार बघूया बाईचा. तर दुसरा आकार घेऊया. हा आपला फर्स्ट आकार झाला. आणि नक्की ट्राय करून पहा, व्यवस्थित बसेल. हे बघा, मी पहिल्यासारखाच पेपर घेतला आहे. तर चला आपण ही बाई घेऊया, मोठी बाई घेऊया. लांबी ही बाई घेतली मी 8.5ची. 8.5ची बाई घेतली. रुंदी घेतली 8.5ची. 9ची घेते रुंदी, अर्धा इंच. इथं स्केलनं रेष मारून घेते.
इथं आपला 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा, 1.5 इंच टक्स घेतला. इथं 1 इंचचा आपलं इथं पण टक्स घ्यायचा. इथं सुद्धा जसा आकार आपण दिला तसाच आकार देऊन टाकायचा गोल 1 इंच जालमध्ये. जास्त मोठा घेतला तर आपला आबाईचा आकार व्यवस्थित येत नाही. तर चला आपण ही लांबी घेतली तर आपण तर कापून घेऊया. तर हे बघा, अगोदर दोन्ही साईडचे पेपर कापून घ्यायचे. नंतर ह्या वरचा साईडच घ्यायचा. तर हे बघा, अशा प्रकारे आपली लांबाई झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण डिझाईन कशी टाकायची ते बघूया. आता इथं आपण डिझाईन टाकणार आहोत. हे बघा, आपण अशा डिझाईनचं टाकलंय. आता आपण याला कापून घेऊया. तर हे बघू शकता आपण आपल्या बाईचा आकार कसा आलेला आहे. हे सुद्धा आपली सोपा आकार आहे. आपण इथं मस्त छान डिझाईनचे मणी लावायचे. इथं खूप व्यवस्थित आकार दिसतो, खूप छान बसतं. अशा प्रकारे आपलं हे डिझाईनचं ब्लाऊजचा आकार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.